असे म्हणे. विश्वात्मक वाद यज्ञ म्हणला आणि या अज्ञानी समाजाला ज्ञानाचं ज्ञानपान अलंकापूरच्या मौलीनी केलं. ये मराठीची ये नवी ब्रह्मविद्येचा सोकाळ करी ब्रह्मविद्येचा सोकाळ केला. पण समाधीच्या कालावधीमध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीची शिळा सरकवली आणि समाधीची शिळा सरकवल्याच्या नंतर महाराष्ट्र काही कार्यकाल अज्ञानाच्या अंधकारामध्ये जाचपडत राहिला. कुणी ज्ञानाच्या जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी एका जन्माला येतो का. मोगलाच्या टापण्या महाराष्ट्र बेचिरात होऊ लागला. आई बहिणीच्या अबूची रक्त वेशीला टांगल्या जाऊ लागली. धर्म बदनाला जाऊ लागला. धर्म त्राही करू लागला. त्याच वेळेला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आपला अंश जन्माला घालावा वाटला. विठीवरनं खाली टाकून पाहिलं, मुरुडातनं एक मणी गळाला. तो तसाच दक्षिण वाहिनीला देहू गावामध्ये इंद्राणीच्या काठाला जाऊन पडला. भगवान तुकोबारायांचा अवतार झाला. इंद्राणीचं तीर्थ पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, 4 गजानने भंगाचे विधी वंदनीय महाराजांनी केले. एका भंगाच्या एका जगातल्या एका शब्दामध्ये ज्यांना माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या अधिष्ठानाचा साक्षात्कार झाला ते भगवान तुकोबाराया. मुखारविंदातनं काही दिव्य अमृत वचनं निघाली. या अज्ञानी समाजाच्या हितासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुलसीपत्र ठेवलं. पण समाजाचा विशेष गुणधर्म आहे. या समाजासाठी ज्याने उभ्या आयुष्याची रांगोळी करून ठेवली त्याच्या मागे हा समाज हात धुवून लागतो महाराज. पण नरक सुद्धा स्वीकारत नाही. आणि तुकोबाराया या अज्ञानी समाजाच्या हितासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुलसीपत्र ठेवलं. घरची परिस्थिती चर्चा झाली. खिशात नाही आणि घरात नाही धान, समाजात नाही मान. पाणी प्यायला फुटका वाट, जेवायला फुटकं ताट, झोपायला मुलगी खाट. पण शेवटी वैकुंठाची वाट हा माझ्या तुकोबाच्या परमात्म्याचा. ते भगवान तुकोबाराया मुखारविंदातनं काही दिव्य अमृत वचनं निघाली आणि त्यातलीच काही दिव्य अमृत वचनं आज आपल्या समोर सेवेकरिता उपस्थित करवलेली आहे. विठ्ठल मातृशक्ती पितृशक्ती आपल्या सर्वांना माहिती आहे. कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण आद्य कर्तव्य ठरतं या अनुषंगाने आज आपल्या या गावामध्ये माझ्या सर्व मातृशक्ती बघा. मातृशक्ती आता 50% आरक्षण आहे. वरून लाडकी बहीण योजना सुरू आहे. आणि काही काळजीच नाही. आणि या परिस्थितीमध्ये या माझ्या मातृशक्तीने श्रीराम प्रभूच्या नाम चिंतनाचा प्रभू राम प्रभूचा जप करताना राम प्रभूच्या नाम चिंतनाचा गजर ज्यांनी 6-7 दिवस त्यांनी केला अखंड. ह्याच्या करू शकतात ना, हे नाही करू शकत. माऊली म्हणजे तुम्ही असं वाईट नका मानून तुम्ही म्हणता आमच्या गावात आणि आमच्या गावातल्या लोकांना नाव ठेवता का. काही आपला परिसर असा आहे, आपल्या परिसरामध्ये सांगावं लागतं दादा चटई उचला, दादा बकेट घ्या, दादा पाणी घ्या वाढायला. थोडंसं बाहेर पडून बघा. लोकांना सांगावं नाही लागत. ज्याला जे दिसत ते काम करतो परमात्म्यामध्ये. आणि आपली माणसं काय करतात, वाट पाहतात, मला सांगितलं पाहिजे. तसं काय जावंही नाही सांगायला काय परमात्म्यामध्ये काय वाट हवी मला. जे दिसत ते काम करावं. मग जे दिसत ते काम करावं. काही पुरावा आहे का. राजश्री यज्ञ केला होता महाराज पांडवांनी. पांडवांच्या राजश्री यज्ञामध्ये त्या आध्यात्मिक कार्यामध्ये स्वतः भगवान परमात्म्याने पात्र उचलायचं काम केलं होतं महाराज. हजारो लाखो लोक येणार होती. सगळी कामं आटवली आणि पंक्ती बसायच्या होत्या. त्यावेळेला घाम फुटला होता धर्मराजाला. सर्व नियोजन लावलं पण आता पात्र कोणी उचलायचे. द्रौपदीला सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका, कारण द्रौपदीला ठाम विश्वास होता जगाने नाकारलं तरी चालेल, भगवंतांनी श्री गुरुनी संतांनी नाही नाकारलं पाहिजे. जगाचं काम आहे नाव ठेवणं. जगाची पीएचडी झाली आहे त्याच्यामध्ये नाव ठेवणं, कुरापात्या त्याच्या उचापात्या त्याच्या उचापात्या. त्यावेळेला महाराज धर्मराजाला प्रश्न पडला होता. लाखो लोक त्या ठिकाणी म्हणजे धर्मच्या राजस्व यज्ञामध्ये पात्र कोण उचलणार आहे. म्हणजे भगवान परमात्म्याने पीतांबर केला. यदा आदित्य करते जो जगत भासायते तिला नक्षत्रवसी याच्यानो तत्ते छो विधी मामगम. या सर्व सत्तेचा विस्तार पडला. यदा आदित्य करते जो अर्थात सूर्याचा प्रकाश चंद्राचा प्रकाश देणारा तो भगवान परमात्मा त्याच्या मध्ये तोच साठवलेला आहे. एवढं सर्व देणारा भगवान परमात्मा पण त्याचा विसर पडला की मी सर्व सत्तेचा नायक आहे हा विसर पडला. पीतांबर शेला तुगवला महाराज समजला आणि माझ्या पंढरीनाथानं त्या राजस्व यज्ञामध्ये त्या यज्ञातल्या लोकांची मुष्टपत्र वाढवून चाललं महाराज.
5-6 पंक्ती झाल्या, धर्मराजाला घाम फुटला. धर्मराजा एका साईडला गेले, द्रौपदीने पाहिलं. द्रौपदीने तिथे गेल्याच्या नंतर महाराज विचारलं, काय झालं आहे मालक तुम्हाला? एक पत्र म्हणजे असं काय अडचण आहे, तुम्ही एवढे भयभीत का? तुम्ही चिंता करू नका, सर्व चिंतेचं हरण करणारा भगवान परमात्मा आपल्यासोबत असतात, तुम्ही काळजी कशाला करता? त्याला सांगितलं, द्रौपदी उद्या पत्रवाळ्या कशा उचलायच्या, कोण उचलणार आहे? द्रौपदीने सांगितलं, मालक तुम्ही भानावर नाहीये, पण 5 पंक्ती उठल्या आणि मग पात्र कोणी उचलले? महाराज चंदनाच्या पात्रावर माझ्या द्वारकाधीशाची, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. द्रौपदीने असा हात दाखवल्याच्या नंतर धर्मराजाच्या नेत्रामध्ये अश्रू जळले. बाबा लक्षात ठेवा, आध्यात्मिक कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये काम सांगावं याची वाट नाही पाहिजे. महाराज ज्याला ते दिसतं त्यानं ते काम केलं पाहिजे. इतर धर्माच्या बाबतीत विचार करा, जिथे कुठे एखाद्या रस्त्यावर जर नमाज पडायची असते ना महाराज, तर चांगला मोठा शेट्टी असू द्या, चांगला मालदार असू द्या, तो विचार नाही करत की म्हाताऱ्याने पात्र चटई कशा उचलू म्हणून. पण आपल्या लोकांना लाज वाटते, कुठेतरी अहंकार आडवा येतो, कुठेतरी इगो आडवा येतो. पण ज्याच्यामुळे इगो निर्माण झाला, तो इगो, आणि ज्याच्यामुळे निर्माण झाला अलकट हा संसार येथे सार गंध, ते काहीच आपल्या सोबत येणार नाही. म्हणून धर्म कार्य केलं पाहिजे. माझ्या मातृशक्तीने 7 दिवस तान धनाने या ठिकाणी इतका सुंदर असं नाम जप केला, आणि माझ्या सर्व मातृशक्तींना माझा दंडवत प्रणाम. खूप असं या ठिकाणी नामचिंतन तुम्ही केलं. किती दिवस केलं मला माहित नाही, पण 7 दिवस करायचं असं. 4 दिवस तरी काय थोडं झालं का? मग लोकांचे नाम येत नाही. कथा होती आणि कथेच्या श्रीराम कथा होती. श्रीराम कथेच्या सांगतेनिमित्त आज मी काल्याची सेवा माझ्यासारख्या कामराच्या वाट्याला आलेली आहे. आमचे माऊली रामेश्वर मी सगळे ताई हव्याचं कीर्तन आमच्या गावात भेट काय साधी विचारलं, तुम्ही कुठे आहे? म्हणजे मी संध्याकाळी जाणार आहे तिकडं विहिरी माथ्याकडे. अगदी गोड बोलून विचारलं, सकाळी कुठे येत? खूप आता रात्री मला यायला उशीर होणार आहे, 3-4 वाजता थोडा दिवसभर आराम होईल. काल्याचं कीर्तन करायचं, पण आमच्या गावात पोरगी पण गेली. दादा 1 लाख समाजामध्ये कीर्तन केलं काय आणि 5 लोकांमध्ये कीर्तन केलं काय? कीर्तन हे कीर्तन आहे बाबा, पण कीर्तन हे कला नाही आहे. कीर्तन हे कला नाही आहे, कीर्तन ही अवस्था आहे, आणि ती अवस्था माणसाला प्राप्त झाली पाहिजे. ज्याला कला म्हणून कीर्तन केलं त्याला लाखो लोक समोर लागतात, आणि ज्याने अवस्था म्हणून कीर्तन केलं त्याला फक्त देव माझा मी देवाचा, ही अवस्था माणसाला प्राप्त झाली पाहिजे. एवढं गोड नियोजन, अगदी सुंदर, आणि त्याच अनुषंगाने सर्व गायक माणसं, अगदी गोड हृदयाची, गोड साथ देणारी माणसं, कडू हृदयाची माणसं, कधी चांगली साथ देत नाही, कीर्तन घेऊन पाडतात. तर अशी गोड हृदयाची माणसं असतात नाही का? गोड साथ द्यायला, गोड बोलायला हृदय गोड असावं लागतं. कडू हृदयाची माणसं कधीच कुणाला नीट बोलत नाही. अगदी आमचे आदरणीय जे जन्मराज अगदी सर्वांच्या चरणी प्रणाम. आमची गाव कीर्तनकार गोष्वाडीची आमची विद्यार्थिनी सानिका ताई या ठिकाणी साथीला ताईलाही दंडवत प्रणाम. तसेच आपल्या गावातील असणारे आमचे दादा ते गोड सात्विक व्यक्तिमत्व, गोड अशी ज्यांची साथ, आमच्या माऊलींनाही दंडवत प्रणाम. आमचे माऊली माऊलींनाही दंडवत प्रणाम. आमचे दादा विनीकरी दादा आपले सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. तुमच्या हाती वादक साथीला जगदीश महाराजांचे कदाचित चिरंजीव असावे. तर मातृशक्ती पितृशक्ती तसेच आपल्या गावातील ज्येष्ठ शिक्षक कीर्तन करतात. आदरणीय आमची मगर माऊली या ठिकाणी उपस्थित माऊलींनाही दंडवत प्रणाम. ही संस्कार मंडळी अगदी प्रेमाची, सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. दिंडीमध्ये खूप सेवा बजावली, आम्हाला वाटलंच नाही. रामेश्वर सांगायचं ताई आमची माणसाने तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. आणि कोणतीही कामं द्या म्हणे. आमचा एक माणूस असा म्हणे मृदंग वाजवतो, आम्हाला काय कोण माणूस होतो मृदंग वाजवतो म्हणजे अजून म्हणजे गाडी पण करतो. म्हणजे ठीक आहे, म्हणजे गाडी चालवतो, टँकर पण चालवतो, ट्रक पण चालवतो. आणि म्हणजे खंडवाली वेळ आली तर म्हणजे काय काळजी करू. खूप खूप सेवा केली, फक्त वारकरी म्हणून नव्हे की बाबा एक सेवक म्हणून दिल्लीमध्ये ज्यांनी खूप जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. तुमच्या मातृशक्ती पितृशक्ती अगदी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करून चित्रीकरण वाले दादांनाही दंडवत प्रणाम करून आपण या ठिकाणी सगळ्याला प्रारंभ करूया.
एका पुढे जाऊया. अंतरेश भगवान परमात्मा सोबत महाराज बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रकट करतील तसा हा अभंग सोडवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करेन. विठ्ठल गोकुळीच्या सुखाला अंत पार नाही थांबळ कृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. गोकुळाच्या सुखाला अंत पार राहिला नव्हता. आपल्या गावात 4 दिवस आपण भजन केलं तर किती आनंद होतो. इतका आनंद होतो की आनंदाचे दोघी आनंद तरंग आपल्याला प्रपंचाचं सुद्धा कंटाळत नाही. आणि मग मावळ्यांना वाटतं बाई वर्षभर असं नामचिंतन आपल्याला किती छान होईल बरं. अशी अवस्था प्राप्त होते फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने. मग जिथे भगवान परमात्म्याचा प्रागट्य झालं तर त्या गोकुळात किती आनंद झाला असे महाराज. इतका आनंद की त्या आनंदाला पार नव्हता मला. अंत नाही त्या सुखाला मन मोहन करूया. अशा प्रकारे पण बघा भगवंताची प्राप्ती सहजासहजी होत नाही. वसुदेव देवकी नंद बाबा आणि यशोदा माता मागच्या जन्मात पुण्य केलं होतं महाराज. पुण्य केल्याशिवाय पुण्य कर्म केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही आहे. म्हणून जीवनात कुणालाच घाबरायचं नाही पण कर्माला घाबरायचं. माणूस म्हणतात अजिबात कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरू नको बाबा पण कर्माला घाबरल्याशिवाय राहू नको. कारण कर्म जेव्हा वसुलीला येतं ना तेव्हा मोठ्या मोठ्याचा वशिला चालतो महाराज. आणि कर्म चालू करा बाबांनो. म्हणून शत्रुपालांनी तप केलं. भगवान परमात्म्याचा जन्म यांच्या पोटी कसा झाला. 24 वर्ष 34 वर्ष उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तप केलं. उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोघाही पती पत्नींनी इतकं तप केलं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवंतांना सांगितलं तुमच्या प्रसादामुळे मी प्रसन्न आहे. तुम्हाला हवं असेल ते मागा. तेव्हा सांगितलं देवा काही नको. तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. देवाला प्रश्न पडला माझ्यासारखा मीच आहे. तुझ्यासारखा तूच देवा कुणाचा नाद ठेवा. आणि म्हणून देवाने विचार केला माझ्यासारखा मीच आहे. दुसऱ्या कसा निर्माण करू. भगवंताला सांगितलं मी वचन देतो तुमच्या पोटी मी जन्माला येईल. तिथून भगवंत पुढे निघाले. पुढे एक जोडपा भेटलं. त्या जोडप्याने विचारलं कुठे गेलो होतो देवा. म्हणजे काय नाही म्हणून शत्रुपालांनीला वरदान देण्यासाठी गेलो होतो म्हणे. त्यांना वरदान देण्यासाठी गेले आणि त्यांना वरदान केलं. आम्ही काय तुमचं वाईट केलं म्हणे देवा. आम्ही काय तुम्हाला शिव्या दिल्या का. आम्ही पण तो सेवाच केली ना म्हणे. कशी सेवा. त्यांनी उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तप केलं. पण या दोघांनी सांगितलं त्यांनी तप केलं पण त्यांना 34 वर्ष आम्ही अन्न पुरवलं. आम्ही सुद्धा सेवा केली. आम्हाला काय देणार आहे म्हणजे काळजी करू नका. जन्म त्यांच्या पोटी घेईल पण तुमच्याकडे राहायला घेऊन देईल. तेच नंतर आता सुद्धा झाले महाराज. आणि अशी भगवान परमात्म्याचे गेला आधार आहे बाबा. आता तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे भगवंताचा जन्म कसा झाला. थोडा आपण पुढे जाणार आहोत. कंसानं जे काही खूप अत्याचार केला होता तो मग सगळ्यांना माहिती आहे. नारदजींनी कळ लावली होती. महाराजांनी कळ नव्हती लावली. संत जेही बोलतात संतांच्या चहाडीमध्ये सुद्धा जगाचं कल्याण आहे आणि आपल्या चहाडीमध्ये जगाचं वाटोळ आहे. संतांनी चहाडी लावली. नारदांनी चहाडी लावली कशासाठी. या जगताच्या हितासाठी. हा दुराचार थांबवण्यासाठी. आकाशाची वाणी सांगत असेल वाणी बरोबर बोलण्याचा सांगितलं होतं. 8वा पुत्र तुझा कान म्हणून इथे निघून तिचा 8वा पुत्र. आणि मग हात तो धोरीला वसुदेवे खड्ग माराया सिद्धवला. शस्त्र उचललं देवकीला मारून टाकणार देवकीला. तेवढ्यामध्ये हात तो धोरीला वसुदेवांना सांगितलं अरे तुला धोका तुझ्या जीवाला धोका हिच्या पुत्रापासून आहे. हिच्यापासून नाही. हिला झाला प्रत्येक पुत्र मी तुझ्या स्वाधीन करी. तुला माझं वचन आहे. जेलमध्ये कारागृहामध्ये टाकलं. एक पुत्र होत होता महाराज. कंसामध्ये पाहिलं प्रदर्शिताचाही द्रवलं. पण पुन्हा नारदांनी येऊन सांगितलं अरे पुणे वेड्या एक कमल पुष्प आहे. उजव्या बाजूने मोजलं तर 9वी कोणती येते. डाव्या बाजूने मोजली तर 8वी 7वी कोणती येते. पहिली कोणती कळतं का म्हणे. मुठभर वाळूची कण आहे. त्या मुठभर वाळूच्या कणामध्ये पहिला कण कोणता कण कोणता आणि 8वा कण कोणता हे तुला सांगता येईल का. वेडायच का म्हणे. मारून टाक. कंसानं जर लेकराला ठेच लागली गाडीवरून लेकरू जर पडलेलं ना कदाचित काहीच नाही बोललं. मला थोडंसं खर्च द्या. ती आई तळतळ करत आई रडत असते माझ्या बाळाला बरं झालं भगवंता माझ्या लेकराला तू वाचवलं की राजा. अशी आईची अवस्था होते.
ज्या आईच्या समोर उपजताच शिशू उपजताच बालक जन्म झाल्याबरोबर तिच्या समोर थंडीशी खाली आपटून मारल्या जात होतं, रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या, कारागृह भिंती सुद्धा रडत होत्या. त्या आईला काय वेदना होत असते, देवकी मातेला असे पुत्र जन्माला लागले आणि कंसाने यावर दुराचार्यानं ते लेकरं मारून टाकले. किती दुःख सहन करावं लागेल आणि ते सगळ्याला ज्ञात आहे. आठवे भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. भगवंताने सांगितलं काही नका करू म्हणे, मला फक्त नंतर राजाच्या घरी नेऊन ठेवा, माया उपजली तेथे मला तिथं ठेवा आणि तिला इकडे घेऊन या. त्यावेळेला कसं उचलून कसं जाऊ, मला बेड्या घातलेल्या आहेत, त्या बेड्या कशा उचलला कमलापती. जसा भगवंत उचलला महाराज, भगवंताने सांगितलं की ते उभी सांगतो तेवढं करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म झाला तर माझ्या भगवान परमात्म्याला जन्म झाल्यावर झाकायला सुद्धा कापड टोपलीमध्ये एका टोपलीमध्ये ठेवलं. पण भगवंताची आज्ञा होती, निद्रा दिली नाही तिथं आगमन केलं, सगळ्यांना झोपा लागल्या. आपोआप पायीचे बंधन गळती, उतरीला कमलापती पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन आपोआप खाली गळून पडले आणि वसुदेव आता यमुना माईला महापूर आला होता. वरुण राजा सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आतुर झाला होता. वरुण राजाचं आपुले झालं, समुद्र देवता यमुना माईमध्ये आले, यमुना माईमध्ये आले. समुद्राने ठरवलं होतं आज माझ्या परमपित्या परमात्म्याच्या बाल स्वरूपामध्ये मला दर्शन होईल. यमुना माईमध्ये प्रवेश केला. घुट्या एवढं पाणी, गुडघ्या एवढं पाणी, कमरे एवढं पाणी, पोटा एवढं पाणी, छाती एवढं पाणी, पाणी हळूहळू जसं तसं पुढे जायला लागले. समुद्र देवतेचं आगमन झालं. समुद्र देवता यमुना माई आतुर झाले, कधी भगवान परमात्म्याचा स्पर्श आम्हाला होईल, कधी त्याचं दर्शन होईल क्षणाचा. तेव्हा मात्र गड्या एवढं पाणी आलं. आता बसू देव म्हणत आहे, देव की कारागृहात आहे देवा, अरे अजून किती परीक्षा पार होईल, अरे आमच्या डोळ्यात आमची लेकरं मारून टाकली देवा. देवा मी या महापुरात पाहून गेलो तरी चालेल, पण माझं लेकरू माझं पाऊस सुरक्षित होऊ देवा. यमुना माईला सुद्धा पाहिलं की माझं घरी तूच आहेस, कसा जाऊ मी पलीकडे. वसुदेवाच्या नेत्रातून दोन अश्रू तरळले. ते दोन अश्रू यमुना माईमध्ये पडल्या बरोबर भगवंताला आपल्या पित्याच्या अश्रूची जाण झाल्याबरोबर अंगठा काढला, अंगुष्ठ दाबला आणि भगवान परमात्म्याने जसा स्पर्श केला यमुना माई तुटली आणि त्या महापुरातून रस्ता तयार झाला. गोकुळामध्ये आले, माईला ठेवलं आणि योग माईच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या विला आगाद आहे. यशोदेला दिवस गेल्याचं वासवलं आणि मग मात्र तिथे भगवान परमात्म्याचं प्रागट्य. माया उचलली, मथुरेमध्ये आले आणि मथुरेत आल्याच्या नंतर सगळ्यांना जाग पुन्हा त्या बेड्या आपोआप लेटल्या गेल्या, कारण ती भगवंताची लीला होती. आणि तेव्हा मात्र मायेचं रडणं मायावी कंसाच्या कानावर गेलं आणि मायावी कंसाच्या कानावर गेल्यानंतर काय झालं महाराज, कंस भगवंताला आणि माईला उचलून आपटायचं होतं, खाली उचललं. यशोदा रडत करत आपलं, देवकी माता रुदन करत होत्या, रडत होत्या. दादा अरे किती अत्याचार करतो, नको रे माऊ माझ्या बालकाला, अरे नको मारू दादा, अरे माझ्या बाळाला मी तुला मारू देणार नाही, पण माझ्या बालकाला हात लावू नको दादा. त्याला कुठली दया माया होती. उचललं मायेला आणि वर हात केला, खाली जमिनीवर आपटणार. तो अष्टभुजा रूपामध्ये प्रकट झाली आणि तिने सांगितले, हे दुष्ट तू काय मला मारतोय, तुला मारणारा तुझ्या मध्ये उपदला माझा आधी, तुला मारणारा माझ्या आधी डोंगरामध्ये उपदला, तू मला काय मारतोय. भयभीत झाला कंस आणि तीच अष्टभुजा, तीच आदिशक्ती मुक्त झाली आणि विंध्याचल पर्वतावर आजही विंध्याचल निवासी तिचं वास्तव्य आहे महाराज. विंध्याचल पर्वतावरती वास्तव्य केलं. इकडे मात्र गोकुळामध्ये काय आनंद होता महाराज.
घरी आनंदल्या नरनारी. इतका आनंद झाला, इतका आनंद. आणि आता तेच गप्परत नाही. गवळण सांगते गवळण यशोदे एक धावी की पुढे काटवाटे संठवडे. असा धावला नाही एकमेकीच्या पुढे. आणि मग तुला माहिती आहे का यशोदेला काय झालं? नंदराजाला बाळ झालं. अगं फार सुंदर आहे. एक म्हणते अगं भगवंतानं अवतार घेतला. तिसरी म्हणते अगं भगवंतानं अवतार घेतला, मग आपण दर्शनाला गेलं पाहिजे. मग अशा या गवळणी नाही का 15 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 30 वर्षाच्या, 35 वर्षाच्या अशा सर्व गोपिका निघाल्या भगवंताच्या दर्शनासाठी. निघाल्या भगवंताच्या दर्शनासाठी नटून नटून थटून नाही का आपले मेकअप करतात. कधी लग्नात जायचं असल्यावर आणि देवाकडे जायचं असेल आपलं एवढं नाही का. देवाच्या रवळात जाताना इतकं सुंदर जायचं. तण तर सजवायचं पण मनही सजवून जायचं. नामच चेतन अशा तन मन धनाने या गोपिका निघाल्या नटून थटून. तिथं 85 वर्ष वयाचे गवळणी त्या गवळणीला पाहिलं. एवढ्या मोठ्या झुंडीच्या झुंडी गवळणीच्या निघाल्या. विचारलं का गं कुठे निघाला म्हणजे तुम्ही? फाटी टेकत टेकत आली. जरा पंचायती जरा उंचा करायचा स्वभाव. फाटी टेकत कुठे निघाल्या काय एवढ्या नटून थटून? काय म्हणे गावात? म्हणजे अगं तुला माहिती नाही का आपल्या यशोदेला बाळ झालं. एक म्हणते अगं वेडे बाळ नाही, भगवान परमात्म्याचा अंश आहे. एक म्हणते अगं नाही, स्वतः भगवंताचा अवतार झाला. आणि मग हिच्या लक्षात आलं. मग ह्या गवळणीला भगवान परमात्म्याच्या दर्शनाची एवढी काय झाली, एवढी निर्मळ झाली. तिला मात्र आता राहवल्या जाईना. तिनं अगदी काही गडबडीत देवाच्या दर्शनाला जायचा. पण लेकरं जास्त असतात. तिनं 2000ची साडी घेतली, तिनं 4000ची घेतलीच पाहिजे. एवढ्या नटून फटून निघाल्या. मग मी काय कमी आहे का? मग ती गोपिका महाराज इतकी वेळ लागलं होतं. होठों पे काजल आँखों में लाली मिश्री लगाती चली. इतकी दिवाणी झाली ती लोकं. ओठाचं लागी डोळ्यांना लावली. डोळ्याचं काजल ओठाला लावलं आणि मिश्री गावात निघाली. आणि ती गवळण पुढे निघाल्यानंतर 95 वर्ष वयाचे तिचे बालक तिला भेटले. आणि त्या मालकाने सांगितलं कुठं निघाली? प्रेमानं विचारलं. पण कुठं निघाली म्हणल्यावर प्रेमानं विचारलं. नेहमी रागावून बोलणारा मालक आज प्रेमानं विचारतोय कुठे निघाली? तिने सांगितलं का मालकाने विचारलं. नेमकं झालं काय? स्वतः बसल्यापासून नीट बोलत नाही माणसाला. मालकाने सांगितलं काय बोला तुला असाच मध्ये बोलायचं नाही. कुठं जायचं असेल, खरेदीला जायचं असेल तर आडवं येतं, बाजारात जायचं असेल आडवं येतं, कुठेही जायचं असेल, मैत्रिणीमध्ये जायचं असेल तरी आडवं येतं. पण आज मी तुमचं ऐकणार नाही. म्हणून का नाही? आता झालं काय? आता काय मध्ये बोलायचं नाही. मी निघाली पण निघायचं, मी तुमचं ऐकणार नाही. असं म्हणल्याचं मालकाला प्रश्न पडला. मी अगं सांगशील ना तू कुठे निघाली? सांगितलं मी आता निघाले देवाच्या दर्शनाला. म्हणजे देवाच्या दर्शनाला सांगितलं जा बाई तू जा, पण लोक तुला हसतील. तू का म्हणे हसे जन नाही कान काय ठाई. ही अवस्था तिला प्राप्त झाली. तिने सांगितलं लोक काय म्हणतील, लोकांचं मला काय घेणं देणं. हे लोक कोणाला चांगलं म्हणतील. म्हणजे मग अगं तू शृंगार केला, पण तू उलटो शृंगार केला. ओठाचं काजळ आपलं डोळ्याचं काजळ ओठाला लावलं, ओठाची नाही डोळ्याला लावली. आणि अगं तू शालू सुद्धा उलटा शालू घातला. आणि तिचा जो शृंगार होता पुतळ्या डोरल्या साखळ्या पैंजण कमरेला कंबर.
यशोदा मातेला बाळ झालं की मी बातमी वाचली आणि ती बातमी गोकुळ तुम्हाला ते बाळाला भेटण्यासाठी आले, पाहण्यासाठी आले आणि तुम्ही साधी ओळख देत नाही। यशोदा मातेच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे। यशोदा माता म्हणतात ताई तुम्ही काही म्हणा मला हे पटत नाही, माझ्या बापाला मी एकुलती एक आहे आणि तुम्ही म्हणता सख्खी बहीण, माझ्या बापाला दुसरी मुलगीच नाही, सख्खी बहीण कुठली? हो नाही ते माझ्याकडनं सांगा थोडी जम म्हणजे असं मागं पुढे झालं चुलत बहिणी तुमची म्हणे पण पटत नाही ना चुलताच नाही मला आणि थोडंसं ते कसं पुढे आले बघितलं म्हणे मग मावस बहीण कसं काय हो मला मावशीच नाही तर मावस बहीण कुठं आपण आते बहीण आपण आत्याच नाही आते बहीण कुठली म्हणे मामी बहीण मामाच नाही तर मामी बहीण कुठली मग म्हणे तसं लांबच्या नात्या नाही म्हणे पण मग आहे म्हणे आणि मग मात्र यशोदा मातेच्या लक्षात आलं थोडीशी शंका मनामध्ये निर्माण झाली। सांगितलं ताई तुम्ही काही म्हणा पण माझं बाळ आता झोपलाय आणि मी काय त्याला आता त्याची झोप ओढू शकत नाही। मी जरी आम्ही जरा भगवान परमात्मा पाण्यामध्ये विचार करतात की ती होळी आहे माझी आई, मी जर अशा झोपाच काढत राहिलो तर माझा अवतार कार्य कधी कसं पूर्ण होईल आणि मी काय झोपा काढण्यासाठी झालो का? मला जर झोपाच काढायच्या होत्या तर क्षीर सागरामध्ये माझी काही कमी व्यवस्था होती का? लक्ष्मी माझ्या जन्माची सेवा करण्यासाठी होती, शेष नारायणाचं मला आसन होतं शेष नागाचं आणि आता मात्र त्या ठिकाणी मग यशोदा माता कामकाजामध्ये निघून जातात। आज भगवान परमात्म्यानं रडायला सुरुवात केली। भगवंताचं रडणं गोकुळात कुणाच्याच कानावर गेलं नाही, भगवंताचं रडणं फक्त त्या पुतणेच्याच कानावर गेलं। त्याचं कारण होतं आजची राक्षसी जर मायावी होती तर भगवंताचं रडणं सुद्धा मायावी होतं, मायावी रडणं मायावी राक्षसांच्या कानावर गेलं आणि मग मात्र राक्षसीनं पाहिलं आजूबाजूला कोणी नाही आहे, लपत छपत हात रस्ता करत मला वड्यामध्ये गेली आणि भगवान परमात्म्याच्या पाण्याजवळ गेली। भगवान परमात्म्याला जाणीव झाली, माया आली, भगवंत ज्ञान आहे पुतना माया आहे। बघा ज्ञाना पुढं माया टिकत नाही, ज्ञान देव म्हणता माया गेली सवड गेल्या, ज्ञाना पुढं माया टिकत नाही। मग आता ज्ञानानं डोळे बंद केले आणि जेव्हा ज्ञान डोळे बंद करतं तेव्हा मायेचा माया उन्मत्त होते कसली तिचा कहार होतो जसं की आपण म्हणतो ना मायेचा गोंधळ। मग त्यावेळेला ज्ञानाने डोळे बंद केले आणि मग मायेनं ज्ञानानं उचललं। जोपर्यंत ज्ञान जागृत होतं तोपर्यंत मायेची ताकद नाही झाली महाराज आणि त्यावेळेला तिनं उचललं, भगवंताला उचललं। ज्यांना हर दिशाची निर्मिती केली त्या भगवंताला दिश काय वाटणार आहे? उचललं महाराज आणि स्तनाला स्तन पान करू लागली। त्यावेळेला भगवान परमात्म्यानं विष प्राशन केलं, रक्तही प्राशन केलं, मज्जा प्राशन केली आणि पंच प्राणाला ओढ दिली। मग म्हणताय कृष्ण सोड, अरे माझा प्राण जातो, अरे मला सोड, मला सोड। भगवंताला सांगितलं मावशी एक कुणाला जवळ करतच नाही, कुणाचा हात धरत नाही आणि ज्याला माझ्या जवळ केलं त्याला मोक्ष पदाला त्याला मुक्ती दिल्याशिवाय सोडत नाही। हा माझा गुरु धर्म कसा सोडू मी तुला? भगवंत सोडत नाही, कृष्ण सोड। अशा प्रकारे त्या ठिकाणी ती विराट स्वरूपामध्ये प्रकट झाली आणि विराट स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याने तिला मुक्ती दिली महाराज। श्री कृष्ण जाते तो कोणी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी। अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या माईला मोक्ष दिला आणि मग गावभर चर्चा। यशोदा माता आल्या खूप भयभीत झालेल्या, आता मात्र ज्ञान जागृत झालं आणि ज्ञान मायेच्या छातीवर नृत्य करायला लागलं की माया मृत होते महाराज, पण ज्ञान जागृत झालं पाहिजे। अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पुतळ्याला मोक्ष दिला आणि हळूहळू भगवान परमात्मा सगळ्यांना माहीत आहे पुढे जाऊ आपण त्यानंतर मावळ भूमिका आले पंचांग पाहण्यासाठी नाही का देवाचा दृश्य पाहिला आले गोकुळामध्ये विचारायला लागले पुत्रत्सव कोठे भाविक सांगत नंदा घरी मुलाच्या बाळाचा कार्यक्रम कुठे आहे? लोक म्हणते नंदराजाला आमच्या बाळ झालेला पुष्कळ मग शोधत आले। आल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक माऊल्या आणि आमच्या सारख्याला पाहिजे की यांना असं वाटतं यांना काहीतरी येतो काहीतरी द्या। तर प्रत्येक आईला वाटतं माझ्या बाळाचं भविष्य बघावं, जन्मकुंडली बघावी। यशोदा मातेनं यांनी ब्राह्मणाचं रूप धारण करून आलं होतं आणि हातामध्ये पंचांग झुळे लटकवली, जानू आले गळ्यामध्ये सुंदर असा तिलक आहे आणि त्यानं बसला तिथं। बसल्याच्या नंतर यशोदा मातेने बसायला एक पाठ दिला, समोरून पंचांग ठेवायला एक पाठ दिला, पाठीमागं टेकायला एक पाठ दिला आणि मग तेव्हा यशोदा माता बसल्या, स्वागत पूजन केलं, सांगितलं काका माझ्या बाळाचं भविष्य सांगा। यशोदा खरं सांगू तुला म्हणे हो बाबा
हे बघा सांगताना थोडं वाईट वाटतं यशोदे, हे मागचा जन्म डुक्कर होतं. मागचा जन्म डुक्कर होतं, खरं बोलत नाही, खोटं सांगत नाही, नाही का? खरंही बोलत नाही, खोटंही सांगत नाही. कारण ज्या वेळेला पृथ्वी रसातळामध्ये गेली होती त्यावेळेला भगवान परमात्म्यानं वराह अवतार धारण केला होता तिला वरती आणण्यासाठी महाराज. आणि हिरण्याक्षाला मारण्यासाठी तो वराह अवतार धारण केला होता. नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी होता. आणि हिरण्यकश्यपूचा भाऊ होता. हिरण्याक्षाला त्या ठिकाणी मोक्ष देण्यासाठी रसातळातून पृथ्वीवरती आणण्यासाठी भगवंतानं वराह रूप धारण केलं होतं. आणि मग यशोदा माता म्हणे, हे बघा मागचं जाऊ द्या, मागे चाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुझा, मागचं जाऊ द्या म्हणे, पण मला पुढचं सांगा म्हणे. आता पुढंच काय आहे? आणि यशोदा खरं सांगू का, हे व्यभिचार करणार आहे, भविष्यात हे बाळ चोरी करणार आहे, हे चांगलं कुठल्या टाकू होईल म्हणून. कुठल्या टाकू थोडं चिंतेचं सावड, पण आई आईच असते म्हणजे मामा आपलं मामाच्या कुळाचा समूह रायनाट करेल म्हणजे काही ठेवणार नाही म्हणे तिथं. यशोदा मातेने सांगितलं, बाबा याच्यावर काही एखादी पूजा एखादी शांती असं काही आहे का? म्हणे याच्यावर एकच उपाय आहे. आता काय करा, एक उपाय सांगतो, एक 20 आणा म्हणली. तेव्हा कसं तिथे सिटी होते, 20 फुटाचा खड्डा करा आणि 20 फुटाचा खड्डा करून त्याच्यावर 2-4 टक माती उठून द्या. भगवान परमात्म्याने भिजल्या पाण्यामध्ये विचार केला, काका आले, काकाचं स्वागत झालं, पण काका आपली शांती करण्यापर्यंत पोहोचले का? ठीक आहे म्हणे. आता मग भगवान परमात्म्याने जसा आदेश दिला, बघा म्हणे याच्याकडं महाराज, बघा याच्याकडं म्हणल्याच्या नंतर पहिली पाटापाटच म्हणलं सुरू झाली. खालचा पाठ म्हणताय दोघांना शांत बसा, पुढचा म्हणतो अरे रेड्यानो तुम्ही दोघं शांत बसा, समोर आहे, अरे हे बसवला की याचा थोबाड पडतो म्हणे, एकच उडी मारली म्हणे की थोबाड पडतो. मागचा म्हणला अरे तुम्ही दोघं शांत बसा, पाठीत बुद्धा खालचा म्हणला अरे तुम्ही दोघं शांत बसा, मी माझ्यावर अवलंबून आहे, उचलून उलटा करतो. पहिली पाटापाट म्हणलं सुरू झाली. लाटणे म्हणती यासी लाटू, चाटू म्हणती यासी गोटू, आणि त्याला सगळे धावले, मला इतकं मारलं. आज सगुणासाठी निर्गुणही जागे झाले, सगुणासाठी निर्गुण असणारे महाराज सगळे जागे झाले. आणि सगळेच निर्जीवानी, कुणी थोपडावर मारताय, कुणी पाठीत मारताय, थोपाड सुटलं, पळता पळता अशी बिकट अवस्था झाली. 95 फाटले, जाणवे तुटले, धोतर विसटले, अशा प्रकारचे त्याची अशी बिकट अवस्था झाली. आणि मग तो मावळगोड असा आनंदात लढला, कंसाच्या पायी अवस्था रडायला लागला, तुमच्या पाया पडतो, माफ करा मला, मी तुमचं काम करू नाही, कंसाच्या लक्षात. असे सगळे आगासो बगासो जेवढे आले सर्वांना मोक्षपद दिलं, म्हणजे मोक्ष त्यांना दिला. आणि पुढे मात्र हळूहळू भगवान परमात्मा आता वाढायला लागलेला आहे. अगदी आता भिंतीचा आधार घेणे अगोदर हळूहळू रांगायला लागले आणि माखण खायला अगदी वरचं अन्न खायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं तळवे तळहात Thank you.
ऐसा भक्ताचा आणखी असा तो भगवान परमात्मा महाराज विश्वाचा आणखी होता, पण विश्वाच्या सत्तेनुसार तो यशोदा मातेला माता म्हणत होता, कारण तिनं हरिदासाची सेवा केली होती मागच्या जन्मात महाराज. म्हणून शत्रुपणाने उजव्या पायाच्या अंग करून तप केलं होतं ना, सर्वस्व सोडलं होतं. राजा राणी होते महाराज, महाराजा होते, सर्व राज्य सर्वस्व त्या आपण जेव्हा भगवान परमात्म्याला समर्पित झाले आणि बरेच लोकांना काय होतं, त्यांच्या प्रपंचापेक्षा त्यांना आमची काळजी जास्त पुढे कसं होईल, नाही का, पुढे कसं होईल तुमचं, कोण कुणाचं आहे, असे म्हणणारे वृद्धाश्रमात जातात. ज्याच्यासाठी जीवन समर्पित केले ना, काळजी करणारा तो भगवान परमात्मा कुणाच्याही रूपात कुठे काय सहकार्य करीत सांगता येत नाही. असं तो भगवान भक्तावर आले संकट करणारा असं सांगत नाही, पण पंढरपूरच्या वारीचा गेली महाराजांची जाणून रामेश्वर गुरु नवरी साबुदाणा भिजत घातला खोल्याच्या वाडीला राक्षस गुरूंच्या समोर एक दोन्ही तो भिजत घातला होता, म्हणून 50 किलो साबुदाणा भिजवला होता त्याच्यामध्ये. आणि आम्हाला सवय स्वयंपाकाजवळ थोडीशी एक चक्कर मारायची दिल्लीच्या रस्त्यानं, स्वयंपाकाजवळ गेलो उचकलं होते महाराज. एवढं वाळूचे खडे किती खडे होते, इतके खडे होते आणि 2 कड्या साबुदाणा तयार झाला होता. म्हणजे आता हे वाळूचे खडे जरा डासा खाली गेले, डास जर पडला तर डोक्यात झुरणे येतील महाराज. अशी खूप बेकार परिस्थिती, सगळेच चिंतित होते आता काय होईल. सगळे आचार्यावर ऐकून झाले, पण तुम्ही आता मी काय करणार आहे ताई, माझ्या लक्षात नाही. दरवर्षी तुम्ही खूप चांगला साबुदाणा देता, पण या वर्षी आमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही उचकलं म्हणून बरं झालं. इतके खडे होते, जवळपास त्याच्यामध्ये 8 किलो तरी खडे निघाले असते. यांनीच उचकले सगळे भाऊनींनी, एवढी पंगत झाली, एकाच्या दाताखाली एकही खडा निघाला. बघा, राखणारा तो भगवान परमात्मा. तर माणसाला आमच्यासारख्याला पुढे काय होईल, कसं होईल, नाही का, आमची काळजी नका करू, आपली काळजी बघा, भक्ताची काळजी करणारा भगवान परमात्मा. म्हणून शत्रुपरांनी एवढं वैभव होतं, राज ऐश्वर्य संपन्न जीवन जगणारे सर्वस्व सोडलं महाराज. फक्त अंगावरच्या वस्त्रावर अरण्यावरून देवाला प्रारंभ केला. त्यावेळेला खाण्यापिण्यासाठी काही नव्हतं, तर त्यावेळेला हे दोन्ही जोडपं कोण, जे आता नंदराजा यशोदा झाले ना, त्यांनी त्यांना भाकरी पुरवल्या महाराज. भक्ती करण्याआधी किंवा आपण इथं येण्याआधी भगवंताचं प्रयोजन असतं, पुढे काय करायचं, कोण कुठून सहकार्य करणार आहे, आणि ती माणसं भगवंत अगोदरच जन्माला घालून ठेवतो. ज्ञानोबा बघा, या 4ही भगवंताची जर आपण समाधी क्षेत्र जर पाहिली तर संत महात्मे जन बघा, ज्ञानोबा त्यानंतर विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्काली तर ब्रह्म चितकला विजयमध्ये झाल्या महाराज. पण ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज जन्माला येणे अगोदर आणि यांनी समाधी घेण्यासाठी जागा निवडली, पण कुठेच बांधकाम करायचं काम नाही करते ना. निवृत्ती दादांच्या तिथं त्र्यंबकेश्वरला ना अलंकापूरला ऐकच विहार तयार होतो महाराज. का तर संत ज्यावेळेला सृष्टी निर्माण झाली त्याच वेळेला भक्ताची व्यवस्था सृष्टी रचनेमध्ये भगवंताने तयार केली आहे महाराज. माणसं म्हणतात पुढे काय होईल, कसं होईल, बाबांनो, ज्याच्या सगळ्या हरित्यावरील विश्वरूपाकडे कोण कोणत्या रूपात सहकार्य करेल सांगता येत नाही. विठाला आता हळूहळू भगवान परमात्मा लागायला लागले, पण भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी हळूहळू मोठे झाले. 5 वर्ष वयाचे भगवंत झाले आणि भगवंतानं पाहिलं, मी तर एक राजकुमार आहे, पण हे माझे गोकुळातले हे बाळ गोपाळ यांना दही दूध माखन खायला भेटत नाही आणि यांच्या तब्येती कुपोषित बालकासारख्या झाल्या. राक्षस चांगले 100-200 किलोचे 2 क्विंटलचे राक्षस दही दूध इथून जात होतं, आणि आता काय केलं तरी चालेल, पण गोकुळातलं दही दूध मधुरेच नाही केलं पाहिजे, याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे. मग भगवान परमात्म्याने काय केलं, अशी टीम तयार केली. सगळ्या बाळगोपाळांना सांगितलं, आजपासून मथुरेमध्ये दही दूध लोणी आपलं जाऊ द्यायचं नाही, आणि मग मात्र गोपिकांचे माठ फोडावे दही दुधाचे. आणि मग त्या भगवान परमात्म्याने अशा लीला केल्या. गोपिका जेव्हा त्रस्त झाल्या, त्या गोपिका यशोदा मातेकडे गेल्या आणि यशोदा मातेला म्हणतात, यशोदे, गोकुळी राहावे की जावे, कृष्णाला सांगावे. यशोदे
खांद्यावर भगवान परमात्मावरती बसले आणि जे काही लोण्याचा जो
गोपाळ होता तो भगवान परमात्म्यानं स्वतः लोणी खाल्लं नाही महाराज. म्हणजे भगवंताने लोणी चोरी केली दयापदाची, पण जगताच्या हितासाठी. माखण तर खाल्लंच नाही, पण मटक्याचं माखण काढावं फक्त कर्णाला असावं महाराज, गोपाळांना खाऊ घालावं अशी लीला रचली महाराज. आणि त्या लेकराला बाहेर घेऊन जा तुम्ही काही विठाला विठाला इकडे बघा आता सर्वांनी काय चालू होतं आपला म्हणजे गेली का माझं जाऊन गेलो खरं सांगा बरं काय प्रणाम तुम्हाला नाही का बोलणारे होती ठीक आहे गाणारे गाती ऐकणारे मस्त तुमचे म्हणतो पण किती मारत नाही मला आवडतच आहे माझ्या गीताला किती मारी अजिबात चालत नाही. तर बघा ते गोपिका आणि तिथं गोवड्या गोपाळ होता. भगवंताने सांगितलं होतं कोणाला बोलू नका, कोणाला बोलू नका म्हणल्यानंतर आणि माखण भेटल्याच्या नंतर याला इतका आनंद झाला मला, इतका आनंद पोटभर खाल्लं तर खाल्लं पण गप्प बसाव ना भेटलं माखण भेटलं बुवा भेटलं 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 लई माखण भेटलं लई माखण भेटलं आणि आनंदी आनंद झाला. माखण भेटलं माखण भेटलं 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 बुवा. भगवंतानं त्याला गप्प बस म्हणे गाढवा येईल कोणी घरातून, पण महाराज घेऊन असं गप्प बसतो याच्या बरोबर सारा बळून लागला. आणि सगळे गोपाळांनी पाहिलं भगवंताने पळायतून सगळे पळून गेले. ज्याला आडावरडा केला महाराज त्या गवळीनं अशी उडी टाकली का निघलं त्या कोठीतनं पकडलेला असं पदार्थ धरून असं इतकं मारलं त्याला पण सगळं हिरचं पिवळं घुसतर मारलं पिवळ्याचं हिरवं घुसतर मारलं आणि इतकं मारल्याच्या नंतर मग सांग कोण आहे तुमच्या डोळीचा सूत्रधार नाहीतर तुला जिवंत सोडत नाही. कुणाला सांगायचं नाही म्हणजे तुम्हाला गेलो आता तुला जिवंत एवढीच फेकून देते मी आता उचलून. त्यावेळेला शांतपणे पण माझंही नाव सांगू नको तुझं नाव सांगत नाही पण खरं सांगितलं आमच्या टोळीचा सूत्रधार गोपाल कृष्ण भगवंत आहे म्हणे श्रीकृष्ण आहे कन्हैया आहे आमच्या टोळीचा सूत्रधार. सांग तुझ्या कोणत्या वेळेला चोरी करणार सांगू पण नको पुन्हा मागे मारायचं. मग तो कबूल झाला. आरोपी कसा कबूल करायचा मग त्याला सांगितलं उद्या या घरात आम्ही चोरी करणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा 95 वर्ष वयाची गवळण त्या गवळणीच्या घरात चोरी करणार होत्या. काही माहित झालं तर दामिनी पथकाची मीटिंग झाली आणि आज यामुळे घरात चोरी होणार आहे. दुसऱ्या दिवशी ती गोपिका जागी राहिली आणि आता भगवंताने सगळ्यांकडून सावधानता पण चोर जेवढा सावध पकडणारा त्याच्यापेक्षा महासावध झाले होते. आणि त्या गोपिकेने ठरवलं होतं म्हणे कालची गळण कणकीत बसली होती तू कणकीत बसू नको तू मांगावर बस म्हणजे स्लॅबवर पूर्वीच असतात त्याला माळग म्हणायची जुनी घर म्हणे तू तिथं बस म्हणे. हे आले का म्हणे पळायला लागले की दरवाजात उडी टाकायची आणि कन्हैयाला आता पकडायची. तर मेन सूत्रधार पकडायचा होता टोळीचा. मग त्या दिवशी मात्र भगवंताने पाहिलं रात्री चोरी केली रात्री सावध रात्री दिवसा कशाला आपण लक्ष देईल. मग दिवसाचा दुपारचा टाइम मग दुपारी ही सगळी टीम म्हणजे आता दुपारी कोणी राहत नाही येऊन जाते म्हणजे पाणी आणण्यासाठी गोपिका तिथं चोरी मारली. त्या गोपिकेने 95 वर्ष वयाच्या गोपिकेने भगवंताला पकडलं हात धरला चल कन्हैया आता दाखवते यशोदेला आणि अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर चल पुढे म्हणत होती माणसं गुणगुणाचं ताना आणि दाखवते ना तिला कसं आहे गुणगुणाचं चल पुढे पुढे चालतो की नाही पुढे अशी उडत घेऊन चालली अर्ध्या रस्त्यात आली. आणि महिलांचं आमच्या घरात जरा कोवळं असतं हळवं असतं आपलं लेकरू काय दुसऱ्याचं लेकरू काय. तेव्हा तिनं कन्हैयाला सांगितलं मा माझ्या हाताला कवळं टाकली हात सोड ना माई माझा. आणि कन्हैया बरोबर त्या गोपिकेची 5 वर्षाची नाच चालत होती. थोडं डोळ्याचा प्रॉब्लेम होता तिला. देवी ठेवले तसे राहते इकडं पाहिलं तिकडचं दिसायचं इकडं पाहिलं तिकडचं दिसायचं. आणि मग अशी ती तिची नाच तिच्या बरोबर चालत होती. तेव्हा कन्हैयानं पाहिलं मा हात सोड माझ्या हाताला कळ लागली मा डावा हात सोड उजवा हात हातात देतो सोड ना माझा. तिने विचार केला आपलं लेकरू काय लोकांचं लेकरू काय म्हणे बाई शेवटी लेकरू यशोदेचं का असं फडकं का असं ना हे बा लक्षात ठेव डावा हात सोडते पण उजवा हात हातात दिला पाहिजे. मा मी लोक चिंतित होतो ग. तेव्हा मात्र भगवान परमात्म्याने
सगळं कुणाचं ताण होत होती ना बेगे त्याला चोरी केली आमच्या दयाचे नाट फोडले काय करायचं सांग आता याच्यावर विष्णू म्हणली काका तुला का सप्ताह त्याला सुरू झाले का खाली बघर म्हणे कोण आहे तिचीच नाच निघाली आणि मग कन्हैयानं ते वापरून घेतलं आणि तिच्या समोर अंगावर ओतून घेतलं आणि तिच्याकडे बघून हसावं कन्हैयानं अशा तिला असं वाकडं दाखवावं म्हणजे अनेक लीला केल्या मला पुढे मात्र हळूहळू बंद वाढायला लागले 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलं बलराम भिलाचं लग्न झालं आणि बलराम कल्याचा विवाह झाला आणि घरामध्ये नवरी आली ती नवरी आल्याच्या नंतर तो थाट माट पाडला आणि नटखट असणाऱ्या कृष्ण कन्हैयानं सकाळची वेळ यशोदा माता अंगण झाडत आहे आणि अंगण झाडणाऱ्या यशोदा मातेच्या गळ्यात जाऊन पडले आणि गळ्यात जाऊन अगदी गोड कोमल स्वरामध्ये म्हणावं मैया ओ मैया यशोदेच्या लक्षात आलं मला काहीतरी पाहिजे म्हणून एवढं गोड बोलतो ना ती लोक जवळ येत नाही म्हणे मैया काय झालं कन्हैया बाळा काय हवंय तुला सांगितलं मा राधिका गोरी से धीरज में छोड़े से मैया करा दे मेरा काय म्हणत आहे राधिका गोरी से धीरज में छोड़े से मैया करा दे मेरा यशोदा मातेला जरा हसू आलं पाठीमागे पाहिलं आणि मुस्कुरात अगदी हसत म्हणावं कन्हैया उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसा कराऊं तेरू जहां आणि तो लहान आहे तुझी नजर सुद्धा नटखट आहे कसं तुझं लग्न करू कोणी विचार केला कसं सांगावं आईला पण एवढा चतुरांचा शिरोमणी असणारा भगवान परमात्मा सांगितलं मैया छोटी सी दुल्हनिया अंगना में डोलेगी तेरे सामने मैया Thank you.
वृद्धाश्रमात जाणारी माय या दोन्ही
सेवा स्वतः भगवान परमात्मा एकटे भगवान परमात्मा 9 लाख गायी होत्या महाराज आणि 9 लाख गायीची सेवा एकट्या भगवंताने त्या गायी चालवल्या महाराज का तर हीच मागणं कोणी गोमातेच्या रूपात आली होती का तर भगवान परमात्म्याचा संग सहवास आम्हाला लागेल तो लगाव भगवंताप्रती असावा लागतो महाराज विचार नाही केला गायी झाल्यावर लोक मारतील तिथली रथ झाल्यानंतर लोक आम्हाला पायदळी तुडवतील याचा विचार नाही केला बस आम्हाला भगवान परमात्म्याचा सहवास लागावा ते वाळूची कण सुद्धा वृंदावनातली ती माकडं झाली होती महाराज तिथली माती ती सर्व धन्य आहे मला धन्य वृंदावन धन्य गोवर्धन धन्य धन्य पेहून विठ्ठल सेवकाची अवस्था सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुझ्या देवा तुम्हाला अहो स्वामी तुझ्या देवा या हरीना करा काय बुद्धी होती महाराज आमच्या संत महात्म्यांनी भक्ती केली तुम्ही म्हणता का तुम्ही म्हणता भक्ताला पदाची अपेक्षा नाही भक्ताला जर भक्त किंवा महाराजच्या पदाची अपेक्षा नाही तर मग तुमच्या
तुकाराम महाराज इंद्राणी माऊलीकडे आले आणि सांगितलं, माय जगाने नाकारलं पण तू माय आहेस. जेव्हा जग नाकारतं ना माय, तेव्हा ती आई स्वीकारत असते. जगाने काही म्हणू द्या पण आई ती आईच असते. म्हणजे माय जगाने नाकारलं पण लक्षात ठेव माय, तू माझी माय आहेस. म्हणे आता माझी माय तर देवाघरी निघून गेली माय. जगाची माय आहे मोक्षदायी इंद्राणी माऊली. माय भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानाचा साक्षात्कार याच्यामध्ये जर असेल आणि जगताच्या हिताची अमृत वचन जर याच्यामध्ये असेल आणि भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानाचं कार्य ही रचना केली असेल ना, तर तुझ्या पदराच्या आड झाकून ठेवलं ना. आता कोण आहे तुझ्याशिवाय? याच्यामध्ये जर भाकड कथा असतील तर तुझ्या महापुरामध्ये वाहून घेऊन समुद्रामध्ये त्याला बुडवून टाकणार. इंद्राणी माऊलीला सुद्धा पाजर फुटला. इंद्राणी माऊलीची ताकद नाही तरी माझ्या तुकोबाचा गाथा बोलण्याचा मलाच. तो इंद्राणी माऊलीला तो गाथा पदराच्या आड झाकून ठेवला. जरी दगडा सहित वया जरी शाकारी लाला संजीवन समाधीतनं साक्षात्कार झाला. शब्द ध्वनी निघाले, रामेश्वरा, अरे माझ्या समाधीच्या समोर तू तुझा प्राण जरी अर्पण केला तरी मी तुझ्या अंगाची काजळता शांत करू शकत नाही. कारण तू अपराध तुकोबाचा केला आणि माफी मागायला माझ्याकडे आलास. अरे माझ्या तुकोबाला तुम्ही ओळखण्यात कमी पडला. माझा तुकोबा सामान्य नाही आहे,
शरणागती घे आणि माझा तुकोबा हा सामान्य नाही आहे, जगद्गुरु अवतार नाम याचा संप्रदाय सफलांचा लेखोनिया. जगद्गुरु ही पदवी माझ्या तुकोबारायांना ही ज्ञानोबारायांनी दिली होती महाराज. आणि मग तो रामेश्वर शास्त्री आता संतांची कृपा झाल्याशिवाय भगवंत भेटत नाही. नाम याचा तुका आणि नामा विष्णू नाही तुझा. आणि म्हणे रामेश्वर विठ्ठल तिचा तोच रामेश्वर विठ्ठल. आणि मग तो रामेश्वर शास्त्री तुकोबारायांकडे आला. अहो तुकोबारांना समोर जरी पाहिलं तर तळमळ्याची आग मस्तकाला जात होती त्याच्या. समोर पाहिलं की आता तुकोबाच्या नरडीचा ठोक घेऊ का अशी अवस्था त्या रामेश्वर शास्त्रीची होती. पण तो रामेश्वर शास्त्री होता कृपा तुमची पशु बोले वेद देशी बचाले भिंत महिमा भाग. जय देव जय ज्ञान सिंधू अशा ज्ञान सिंधूची कृपा झाली. आणि मग तुकोबारायांकडे आला. संतांची कृपा झाली. आणि मग तुकोबारायांकडे आल्यानंतर त्याला तुकाराम महाराज तुकाराम दिसलेच नाही. त्याला काय दिसत होतं? सच्चिदानंद मूर्ती पाया दाखवूया. संतांची कृपा झाली. अशा ज्ञान सिंधू ज्ञानोबारायांची कृपा झाली. आणि मग तो काय म्हणतो आहे? सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद घन भगवान परमात्मा त्याला तुकोबारायांमध्ये दिसू लागले. तुकोबाराय मला दिसलीच नाही. आज सच्चिदानंद मूर्ती तुकोबारायांनी म्हणजे तुकोबाराय विचार करू लागले. तेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणतो आता काहीच विचार करू नका. पाय दाखवा आम्हा आरती तुकारामा. तुकिता फुलनेसी ब्रह्मपासी आले म्हणून रामेश्वरे चोरी मस्तक ठेवले. जगत्रामजीला काही सांगते पण तेव्हा होता कृपाची पशु बोले वेळा निर्जीव चाले भिंत महिमा गाता जय देव जय ज्ञान सिंधू. जेव्हा माझ्या धनोबारायांची कृपा झाली महाराज तेव्हा त्याला तुकोबारायांकडे गेला. आणि मग बघा संत जे देतात काय म्हणतील तुम्ही का संताचे गुणगान आम्हाला काय दिलं? तुमचं बरं कोणच्या अभंग नाही का गिरी महाराज म्हणे लय 5-6 अभंग पाठ केले म्हणे मग बरे म्हणूनच कीर्तन असतात. थोडीशी मृदंगाची साधना केली की मग जरा दक्षिणा पाणी कीर्तन केले. आम्हाला काय दिलं बाबांनो? संत जे देतात ना संत जे देतात जे जळतं ते संत कधी देत नाही. जे बुडतं ते संत कधी देत नाही. आणि जे संपत ते कधी संत देत नाही. संत जे देतात ते झालेलं जळत नाही. संत जे देतात ते बुडवलेलं बुडत नाही. आणि संत जे देतात ते संपवलेलं कधी संपत नाही. तुम्ही म्हणता आम्हाला काय दिलं? बरं का देण्याचे प्रकार आहे बाबांनो. सरकारला दिलं पुरत नाही. बऱ्याच महिलाच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. माझ्या बंद झाले. तर बघा सरकारला दिलं पुरत नाही. माय बापाने दिलं कधी पुरत नाही. सत्य कधी डरत नाही. कीर्ती मान कधी मरत नाही. समुद्र कधी भरत नाही. विष कधी पचत नाही. संतांनी दिलेलं कधी सरत नाही. आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. आणि तुमच्या डोक्यात जर शिरलं असतं ना महाराज जगदाळे महाराज खूप मोठे महात्मे तुमच्या गावात मी ऐकून आहे. मला बाहेरून ऐकून आहे. गावातून अजून कल्पना नाही भेटली मला. पण जगदाळे महाराज नाही का समाजासाठी आणि संप्रदायासाठी जीवन वाहून दिलं. जीवन त्यागणं सोपी गोष्ट नाही आहे महाराज.
नाव खूप मोठं आहे, एखादं नाव फार मोठं आहे, महाराज गाडीत फिरतात, पण त्याच्या पाठीमागे त्याग आहे महाराज. किती त्याग आहे महाराज? 50,000 रुपये खिशामध्ये आहे, उदाहरणार्थ 1 लाखाची जोडी खिशामध्ये आहे, 2 दिवसाला उपाशी आहे, भूक लागली, समोर फळाचं दुकान आहे, टरबूज आहे, साधं टरबूज घ्यायला सुद्धा उतरता येत नाही महाराज. हा त्याग आहे. ना कधी बस कपड्याच्या दुकानात, ना कधी किराणा दुकान, कुठेच थांबू शकत नाही महाराज. हा त्याग आहे. आणि त्यागात शांती निरंतर आहे. सुरुवातीला जरा जड जातात त्या गोष्टी, पण कालांतराने त्यागात शांती निरंतर आहे. मग जगाची आसक्ती राहत नाही महाराज. लोक काय म्हणतील? उपाशी राहिलं देवाची इच्छा. माणसं म्हणतात काय गेलो पंढरपूरला, जेवायलाच नाही भेटलं. जेवायला गेला का पंढरपूरला? घरी भेटत नाही. देवाची इच्छा उपाशी तरी. संत बघा, माणसात आणि संतात हा फरक आहे. माणसाला खायला नाही भेटलं तर माणूस म्हणतो काय नाही दादा, थोडा वेळ राहिला, नाही चालत ते टेन्शन घेऊ नका. सभागृहामुळे आवाज घुमतो, दूरपर्यंत आवाज येतो, माऊली पाठीमाग आवाज, माईक बंद झालं तरी आवाज येणार, काही काळजी करू नका. तर बघा, संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. संतात आणि माणसात हा फरक आहे. माणूस उपाशी राहिला की देवाला शिव्या देतो, आणि संत उपाशी राहिले की देवाचे आभार मानतात. देवा, आज साधना करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. उपवास म्हणजे काय? उपाशी ना, उपवास, माणसं उपवास धरतात नाही का? उपवास आहे. आणि काही निर्जला, एखादा एकच निर्जला करतात, करत नाही. काही दर महिन्याची एकादशी करतो, 15वाडी सुद्धा करतो, आणि किती किलो साबुदाणा खातो. उपवास म्हणजे काय? साबुदाणा खाऊन उपवास करणं, केळी खाऊन उपवास, याला उपवास म्हणजे भगवान परमात्म्याच्या घरी, भगवान परमात्म्याच्या जवळ राहणं, त्याला उपवास म्हणतात. नाशी माणसं एवढा उपवास केला, तेवढा उपवास केला, काय केलं तुझ्या उपवासाला? आयुष्यभरात मी उपवास केला, देवाच्या जवळ आलो, देवाला जवळ केलं. बाबांनो, देवाला जवळ करणं त्याला उपवास. विषय आहे आपला कार्याचा. कुठे आलो आपण? गोपाळ गौला गाई, भगवान परमात्म्याने गोमातेची सेवा केली. पुढे मात्र आता बराच वेळ गेला असावा नाही का? सगळे गोपाळ भगवान परमात्म्याबरोबर गाई चालायला रानामध्ये येऊ लागले. गाई चालायला आल्याच्या नंतर एक दिवस भगवंताला सांगितलं, हे बघा, उद्या सर्वांनी शिदोऱ्या बरोबर आणायच्या, गावात जायचं नाही. भगवंताच्या सांगण्यानुसार दुसऱ्या दिवशी सर्व बालगोपाळांनी सर्वांनी शिदोऱ्या घेऊन आले. आणि शिदोऱ्या घेऊन आल्याच्या नंतर यमुनेच्या काठाला, पूर्वीच्या काळी पुण्य कर्म यज्ञ यागादी कर्म जास्त व्हायचे, पाऊस भरपूर पडायचा, आणि मोठं मोठं गवत असायचं, मोठे मोठे ओढे नाले, आणि तेवढं गवत वाढलेलं असायचं. आणि मग थोड्याच वेळात गोमातेचं पोट भरायचं, आणि गोमाता बळवंत करत बसायच्या. काय यमुनेचा काठ, काय तो प्रसंग, जिथे भगवान परमात्मा, एवढ्या गोमाता, एवढे गोपाळ, काय आनंद असेल. आणि तिथे मात्र हे सगळे बाळ गोपाळ त्यांचे खेळ चालले. आणि खेळ झाल्यानंतर आता सर्वांना भुका लागल्या नाही का? काय खेळायची पोटी भूक, काय तुमच्या कीर्तनाचे सुख. आता भूक लागली असं नाही, 12 वाजले असतील कदाचित. काळजी करू नका, 5 मिनिटाची वेळ होईल. बघा, मग भूक लागली, आणि भूक लागल्याच्या नंतर भगवंतानं गोपाळांना सांगितलं, झालं की नाही, आता खांदी बहार पोटी भूक, काय खेळायची सुख, आता भोजनासाठी बसायची. खडकी सोडी एरिया मोठा, आजीचा दही काला गोमटा, सर्व बाळ गोपाळ एकत्र बसले. तिथं दही काल्याचा प्रसाद झाला, आणि दही काल्याचा प्रसाद झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, हे बघा, आज तुम्ही एवढ्या काळीमध्ये पाणी पिण्यासाठी, हात धुण्यासाठी जायचं नाही. त्यावेळेला जसा प्रश्न असेल तसं उत्तर द्यावं लागतं. काही संबंध नसतो महाराज परमात्मा. भुक्का का लावता, चंदन का लावता, फेटा का बांधता, त्याच्या डोक्याला वरच आम्ही फेटा बांधल्यावर चंदन का लावता, तुमच्यासारखं आमच्या हातून समाजाला चंदन लावू नये म्हणून आम्ही चंदन लावतो नाही का? काही प्रश्न विचारते, एखादा प्रश्न गेला पाठीमागे बघून त्याला मग 2-4 वर्ष आपला डबा घेऊन जायचं बरोबर. इकडं फलकेवाडी जायचं, शेवगाव तालुक्यात तीर्थाला जायचं होतं, तीर्थाला जायचं होतं, आणि शेवगावच्या पुढे निघालं. तुम्ही आता काहीतरी 2 वर्ष खाऊया, तीर्थाला खूप राहायचं
उशीर झाला गाडीतच जायचं आम्ही गुरु महाराजांची काही नियम होते आणि भोजनासाठी दरवाजाकडे काच उघडले हात धुवा म्हटलं तिथे महाशय भेटले म्हणजे जय हरी महाराज म्हणजे जय हरी बाबा कीर्तनकार नाही तर कीर्तनकार असं आहे महाराज फिरत नाही का असं आहे का कीर्तन हो कीर्तन नाही करत कीर्तन करतो आणि असं आहे का मग नमन म्हणता का हो तर नमन म्हटल्यावर असं अभ्यास वासा वगैरे नाही का काय नमन म्हणत असता त्याला काय सांगावं मला प्रश्न पडला तर माझा अभ्यास दिसतोय नमन काय म्हणता कीर्तनात महाराज नमन दादा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया सांगितलं गो महाराज पांडुरंगा गुरु प्रथम नमन नाही का दुसरे चरण संताचिया पहिले चरण कोणाचे म्हणजे उद्यापासून तुझेच कीर्तन तसं प्रश्न असेल तसं उत्तर द्यावं लागतं मग मी बालगोपाळ म्हणजे एवढा माहित का नाही त्याचं भगवंताने सांगितलं की तो बागुलबुवा आला बागुलबुवा आला असू दे ना मग म्हणजे बागुलबुवा अरे तो एकटा बागुलबुवा आहे पण आम्ही 9 लाख गोपाळ आहोत भगवंताने सांगितलं वेड्या नको तुम्ही 9 लाख आहात पण किती 20 कोटी बागुलबुवा आहे काल्याची असे देवर गणी झाले मसी वैकुंठी तो ऐसे नाही कमल काही काल्याचे वैकुंठातल्या लोकांना सुद्धा दुर्लभ असणारा हा काला पण आपल्या मातृशक्तीने नामचिंतन केल्याचा परिणाम आपल्या सर्वांना या ठिकाणी आज हा काल्याचा प्रसाद भेटणार आहे वैकुंठातल्या देवतांना सुद्धा दुर्लभ असणारा काला वैकुंठातले देव आज माशाचं रूप धारण केलं होतं पण यमुनामाईमध्ये आले होते कशासाठी उच्चिष्ठाचा भाग उलटा तो सिंहू हे बालगोपाळ दही खातील आणि हात धुण्यासाठी यमुनामाई हाताचं पुष्ट खरकट तो प्रसाद उच्चिष्टाचा भाग उरला तो सिंहू आणि त्याच्यासाठी आज हे सगळे देवता आले होते पण भगवंताचं ठरलं होतं जर तुम्हाला काल्याचा प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्हाला भूलोकातच यावं लागेल अशा प्रकारे काल्याच्या प्रसादाचा संबंध आहे पण मला असं वाटतं जास्त वेळ घेऊन येणार खूप वेळ झाला जास्त वेळ घेतला तुम्ही म्हणतात नक्की तुम्हाला दुसऱ्या गावात कीर्तन भेटत नाही आमचंच गाव उरलं होतं नाही का निघताना कुठे कीर्तन असतं का तर चला जास्तही वेळ घेणार नाही तसंही मला वेळेचं भान म्हणजे राहत असते सुरू झालं चला वेळेकडे पाहून तरी काय कीर्तन करायचं नाही का वेळेकडे पाहून जप करू नये वेळेकडे पाहून कीर्तन करू नये वेळेकडे पाहून चिंतन करू नये आणि वेळेकडे पाहून परमार्थ करू नये माणसाने वेळ कशी भगवंताला सोडायचं नाही त्याच्यासाठी तुकोबराया पत्नी स्वतःची महाराज धर्मपत्नी गेली हातातल्या गळ्यातला विना सुटला नाही मुखातलं भोजन थांबलं नाही पोटचं लेकरू अन्न करता गेलं गळ्यातला विना मुखातलं भोजन थांबलं नाही त्याला म्हणतात भक्तीची परिकष्टा महाराज अशा प्रकारे या ठिकाणी आपली वेळ झालेली आहे जास्त वेळ नाही इथेच थांबूया गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लिखा बाळकृष्ण नंदावरी आनंद करणारी प्रिया पौर्णी कैकी कथाकाती आणि बाळकृष्ण नंदावरी आनंद करणारी तुका म्हणे चंद्रप्रभू मोहिते गेले बाळकृष्ण नंदावरी आणि करणारी या माझ्या तुकोबरायांच्या दिव्य वचनावर जसं बोलताय तसं बोलण्याचा प्रयत्न केला काही चुकीचे शब्द निघाले असतील तर माझं पामरा हे पाय थोडं पायीची वाहन पायीवरी आपल्या पायातली चप्पल तुटली की आपण त्या चपलीची शिलाई घालता तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमावती झाल्याने त्या चपलीची शिलाई करा आणि मुली महाराज मंडळींनी खूप अशा गोष्टी साधली सर्वांच्या चरणी माझा दंडवत प्रणाम मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम अवघे भाऊ परत असं कधीच म्हणू नका की कमी माणसं राहतील आणि नियोजन कमी जास्त आणि मग काही तसे अजिबात नाही परमार्थासाठी जीवन बघून दिलं परमार्थ हा परमार्थ आहे परमार्थाला 1 लाख माणसं कीर्तनास असली काय आणि एक माणूस असला काय महाराज कीर्तन अवस्था तुकोबरायांच्या कीर्तनात कोण बसत होतं महाराज भंडारा डोंगरावर भजन करत होते तर त्यांचं भजन ऐकायला कोणी राहत नव्हतं ते भजन ऐकायला पशु पक्षी येत होते महाराज तरी भजन केलं तुम्ही किती गोड माणसं आहात नाही का म्हणून माणसानं माणसाने माणसाचं वागणे जीवनात चांगलं वागा कधी कुणाशी वाईट वागू नका माणसाचा क्षणाचा भरोसा राहिला नाही कशासाठी योगा करायचा महाराज ज्या संपत्तीचा अहंकार आहे ती संपत्ती तुम्ही जो कमाया है कोई दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा तुकोबराय सांगतात धन मिळवली कुठे सवय नाही मोठी मग एवढा अहंकार कशासाठी काही सोबत येणार नाही सर्वांशी प्रेमाने वागा गेल्यावर वाहून श्रद्धांजली वाहतात मग 1000 हार गेला माझा दोस्त होता तोपर्यंत तयारी करत काय उपयोग आहे